तर मंडळी, अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत ते हम्पीतील चक्रतीर्थ या मंदिराच्या दर्शनासाठी। हे तुंगभद्रा नदीच्या काठावर कोयडंडा राम मंदिराच्या जवळ असलेले एक अत्यंत पवित्र स्थान आहे। हे ठिकाण मुख्यतः मातंग आणि कृष्णमुख टेकडीच्या दरम्यान स्थित असून येथे नदीच्या पाण्याचे नैसर्गिक भोवरे तयार झातात। हे ठिकाण रामायणाशी संबंधित असून येथे स्नान करणे हे खूपच शुभ मानले जाते। एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की श्री भगवान शिवाने भगवान विष्णूला त्याचे शक्तिशाली चक्र इथे दिले होते आणि दुसऱ्या आख्यायिकेत असे लिहिले आहे की भगवान रामाने येथे बळीचा वध केला होता। हे ठिकाण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे। येथे प्राचीन दगडी मंडप आहेत जिथे भाविक विश्रांती घेतात। चक्रतीर्थ हे तुंगभद्रा नदीवरील सर्वात पवित्र स्नानघाटांपैकी एक मानले जाते। येथील कोंडंडराम मंदिरासमोरील नदीकाठच्या सपाट खडकांवर धार्मिक महत्त्वाच्या अनेक कोरीवकामे आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ शिवलिंग, वर्तुळाकार नमुन्यात कोरलेली पावलांचे ठसे, प्रार्थना मुद्रेत असलेले उपासकांच्या प्रतिमा इत्यादी आपल्याला इथे पाहावयास मिळतात। तसेच या ठिकाणी आपल्याला हम्पीतील अत्यंत प्रसिद्ध अशा कोरॅकल राईडचाही अनुभव घेता येतो। तर मंडळी, या ठिकाणी जर तुम्ही कधी आलात तर हम्पीमधील तुंगभद्रा नदीवर होणारी कोरॅकल राईड म्हणजेच बांबूपासून बनवलेली गोलाकार आकाराची बोट एक अत्यंत रोमांचक अनुभव आहे, जो ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान सर्वोत्तम मानला जातो। ही जी कोरॅकल राईड आहे ही सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असते, ज्यामध्ये चक्रतीर्थ, विरूपाक्ष मंदिर आणि सनपूर सरोवराचा समावेश होतो। याचे दर म्हणाल तर साधारणतः अर्ध्या तासासाठी 500 रुपये किंवा एका तासासाठी 800 ते 1000 रुपये प्रति बोट किंवा प्रति व्यक्ती असे असू शकतात। हे दर त्यांचे कायम वरखाली होत राहतात। पावसाळ्यात साधारणतः जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान ही सेवा बंद असते। मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि याआधी जर तुम्ही या ठिकाणी गेला असाल तर त्याचाही अनुभव यात तुम्ही नमूद केला तरी हरकत नाही। धन्यवाद मंडळी।